विचारल्याबद्दल धन्यवाद. नाव युअर टर्न. गुड. थँक्स फॉर आस्किंग. थँक्स फॉर आस्किंग. लक्षात ठेव. कीप इन युअर माइंड. कीप इन युअर माइंड. गाईज, आपण कशा प्रकारे प्रॅक्टिस करत आहोत हे तुम्हाला माहीत आहे, म्हणून मी परत सांगत नाहीये. जर तुम्हाला माहीत नसेल तर याच्या पूर्वीची व्हिडिओज बघा, तुम्हाला नक्की कळेल. मी सकाळी लवकर उठलो. गुड ट्राय. आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता मी इथे गॉट का घेतलं हे जर तुम्हाला लक्षात नसेल आले तर आपलं टेन्ससोबत आपण डेली यूजचे सेंटेन्स काही बनवत आहोत, तो व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला त्याची नक्कीच हेल्प होईल. आम्ही त्या दुर्घटनेबद्दल ऐकलं. बऱ्याचदा आपण अशी सेंटेन्स बोलत असतो. या व्हिडिओमध्ये जेही सेंटेन्स आहेत ते नेहमी डेली यूजमध्ये बोलली जाणारी सेंटेन्स घेत आहे, जेणेकरून तुमची डेली यूजमध्ये इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलाल. इंग्रजी जर तुम्हाला बोलायचं असेल ना गाईज, तर तुम्हाला सतत प्रॅक्टिस करावी लागेल. तेच सेंटेन्स सतत बोलावी लागतील, तेव्हाच तुम्ही इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलू शकणार आहात. तेव्हा ही प्रॅक्टिस तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्कीच हेल्प होणार आहे. वी हर्ड अबाउट. वी हर्ड अबाउट किंवा वी हर्ड अबाउट दॅट. वी हर्ड अबाउट दॅट दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. आपण बऱ्याचदा म्हणतो, अरे एका रात्रीत काही होत नाही. तसंच सेंटेन्स आहे. नथिंग हॅपन ओव्हरनाईट. नथिंग हॅपन्स ओव्हरनाईट. आता ओव्हरनाईट म्हणजे काय? एका रात्रीतून. त्याचा असा मिनिंग आहे. सर्वांचे स्वागत आहे. एव्हरीवन इज वेलकम. एव्हरीवन इज वेलकम. आजूबाजूला पाहत राहा. कीप लुकिंग अराउंड. कीप लुकिंग अराउंड. मला खाली उतरव. गेट मी डाऊन. गेट मी डाऊन. आता हे जे सेंटेन्स आहे तुम्ही काही वेगळ्या प्रकारे बनवलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुला नुकतंच पाहिलं आहे. आय हॅव जस्ट सीन हर. आय हॅव जस्ट सीन हर. तिने काल राजीनामा दिला. म्हणजेच काय? रिझाईन केलं. शी रिझाइन्ड यस्टरडे. शी रिझाइन्ड यस्टरडे. मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. आय एम अवेअर ऑफ माय रिस्पॉन्सिबिलिटी. आय एम अवेअर ऑफ माय रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? जबाबदारी. आणि अवेअर असणे, जाणीव असणे किंवा माहीत असणे. तो फक्त तुला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. गुड. ही इज जस्ट ट्राइंग टू प्रोव्होक यू. ही इज जस्ट ट्राइंग टू प्रोव्होक यू. प्रोव्होक करणे, भडकवणे. तो इतका रागात होता की तो मला ओरडला. बऱ्याचदा म्हणतो, अरे तो एवढ्या रागात होता की तो मला ओरडला. अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. ट्राय करा. ही वॉज सो अँग्री दॅट ही येल्ड ॲट मी. ही वॉज सो अँग्री दॅट ही येल्ड ॲट मी. एल करणे, ओरडणे. सॉरी, मी आता असं पुन्हा करणार नाही. सॉरी, मी आता पुन्हा असं करणार नाही. सॉरी, आय विल नॉट डू धिस अगेन. सॉरी, आय विल नॉट डू धिस अगेन. गाईज, तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे? लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. आणि जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. क्लिअर? नेक्स्ट. मी माझ्या लहानपणापासून इथे आहे. I have been here since my childhood. I have been here since my childhood.
सीज कुठे यूज करायचं, आय हॅव बीन कुठे यूज करायचं, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपली डेली यूजचे सेंटेन्स टेन्स सोबत असे जे व्हिडिओज आहेत ते बघा, तुम्हाला नक्की हेल्प होणार आहे. बसने किती वेळ लागेल? हाऊ लॉंग डज इट टेक बाय बस? हाऊ लॉंग डज इट टेक बाय बस? आता इथे मी बाय बस घेतला आहे, याच्या जागी तुम्ही बाय ॲटो, बाय स्कूटी, जेही तुम्हाला म्हणायचं आहे ते तुम्ही घेऊन सेंटेन्स बोलू शकता. मला हे करायला लावू नकोस. डोंट मेक मी डू धिस. डोंट मेक मी डू धिस. मी गंभीर आजारी पडलो होतो. I had fallen seriously ill. I had fallen seriously ill. तुम्ही खूप वेळ लावत आहात. बऱ्याचदा आपण म्हणतो अरे तुम्ही खूप वेळ लावत आहात. तुम्ही खूप वेळ लावत आहात. You are taking too long. You are taking too long. पुन्हा तुला उशीर झाला. Again you got late. Again you got late. कृपया समजून घ्या. Please understand. Please understand. मला किती पैसे द्यावे लागतील? How much I have to pay. How much I have to pay. सगळे पैसे खर्च केल्याबद्दल मला वाईट वाटतंय. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे जे काही पैसे आहेत ते आपण खर्च करतो आणि परत वाईट वाटतं, तेव्हा काय म्हणतो आपण? सगळे पैसे खर्च केल्याबद्दल मला वाईट वाटतंय. तेच सेंटेन्स आहे. गुड ट्राय. आय रिग्रेट स्पेंडिंग ऑल माय मनी. आय रिग्रेट स्पेंडिंग ऑल माय मनी. रिग्रेट वाटणे, पश्चाताप वाटणे. तुझं काम संपल्यावर मला सांग. टेल मी वन्स यू आर डन विथ युअर वर्क. टेल मी वन्स यू आर डन विथ युअर वर्क. तुला माहित आहे का काय झालं? तुला माहित आहे का काय झालं? You know what happened yesterday? You know what happened yesterday? तुला हे करण्यासाठी कोणी परवानगी दिली? Who gave you permission to do all this? Who gave you permission to do all this? ते कोणत्या वेळी घडलं? At what time did it happen? At what time did it happen? तुझं काय मत आहे? What's your opinion? What's your opinion? तुला काय चावलं? What bite you? What bite you? पर्याय काय आहे? What's the alternative? What's the alternative? आता इथे what's आला आहे तर तुम्ही what's म्हणजे काय? What is आहे ते ऍक्च्युअली. क्लिअर? What is चं कॉन्ट्रॅक्शन आहे what's. क्लिअर? कदाचित नंतर कधी. Maybe another time. Maybe another time. तुला नंतर पश्चाताप होईल. You would regret later. You would regret later. तुम्ही ओळखीचे दिसत आहात. You look familiar. You look familiar. आपण बऱ्याचदा म्हणतो अरे हा ओळखीचा दिसत आहे, तेव्हा म्हणा You look familiar. ती माझ्या बाजूला बसली आहे. She is sitting beside me. She is sitting beside me. तू माझ्यावर नाराज आहेस का? Are you upset with me? Are you upset with me? तू फ्रीज उघडा सोडला किंवा तू फ्रीज उघडा ठेवला किंवा तू फ्रीज ओपन ठेवला, कसंही सेंटेन्स असेल.
You left the fridge open. You left the fridge open. देवावर विश्वास ठेवा. Believe in God. Believe in God. तूच ठरव. बऱ्याचदा आपण म्हणतो तूच ठरव. Decide yourself. Decide yourself. वेळेवर जेवण कर. Take meals on time. Take meals on time. तुझं नाक गळत आहे म्हणजे तुझं नाक गळत आहे. बरेच सर्दी झालेली असते मुलांना, त्यांचं नाक नेहमी गळत असतं. त्यावेळेस हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. गुड. युअर नोज इज रनिंग. युअर नोज इज रनिंग. आता रनिंग म्हणजे पळणे नाही, तर वाहने यासाठी सुद्धा रनिंगचा यूज करू शकतो आपण. तिने मला आधी सांगायला पाहिजे होतं. She should have told me earlier. She should have told me earlier. मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. I know him very well. I know him very well. मनापासून अभ्यास कर. Study wholeheartedly. Study wholeheartedly. Wholeheartedly मनापासून. किती किळसवाणी. How disgusting. How disgusting. इतर काय बोलतात त्याची काळजी करू नकोस. Don't worry about what others say. Don't worry about what others say. थोडं मोठं सेंटेन्स आहे, छोट्यासोबत मोठी घेतली आहे की तुमची प्रॅक्टिस होत राहावी म्हणून. त्याने माझ्या प्रश्नाकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं. He deliberately ignored my question. He deliberately ignored my question. Deliberately मुद्दाम. मी हे जाणून बुजून केलं नाही. बऱ्याचदा आपण म्हणतो अरे मी हे जाणून बुजून नाही केलेलं. तसंच सेंटेन्स आहे. I didn't do it deliberately. I didn't do it deliberately. आता deliberately हा वर्ड तुम्हाला पाठ व्हायला हवा. मी पावसात अडकलो. गुड. I got caught in the rain. I got caught in the rain किंवा I got stuck in the rain असंही तुम्ही बोलू शकता. रस्त्यावर पाणी साचलं आहे. The road is waterlogged. The road is waterlogged. मी गेल्या आठवड्यात जॉईन केला आहे. जॉब वगैरे असेल तर आपण म्हणतो अरे मी गेल्या आठवड्यातच जॉईन केलेला आहे. तशा प्रकारे. I joined last week. I joined last week. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? Don't you understand at once? Don't you understand at once? मी फक्त 2 तास झोपलो. I only slept for 2 hours. I only slept for 2 hours. जिथे होतं तिथे परत ठेव. बऱ्याचदा आपल्याला मुलांना हे सेंटेन्स बोलावं लागतं की जिथं होतं तिथे परत ठेव. मुलं काहीतरी काढून आणतात तेव्हा आपण हे सेंटेन्स बोलतो. आतापासून इंग्लिशमध्ये बोला. Put it back where it was. Put it back where it was.